गारवली गारविली गावाने खरंतर एक असा आवाज दिला गेला जो अंडरआर्म बॉक्स क्रिकेटपासून ज्यांनी सुरुवात केली, परंतु अनेक सारे क्रीडांगण ज्यांनी गाजवले. टिटवाला आणि या बदलापूर विभागामध्ये सुप्रसिद्ध असणारा आवाज तुमच्या समोर आता आम्ही आणत आहोत. या ऐकूयात रोशन संते सरांचा आवाज या फर्स्ट इनिंगमध्ये. इट्स ओ टू यू. थँक्यू सो मच. भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकला. आणि आज भाग्येश प्रत्येक सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगतोय आणि 35 धावा बनवायच्या होत्या. तोही सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला आणि शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा जय हनुमान जांभिवली या टीमने विजय मिळवलेला आहे. हर्षल भोईर आणि स्वप्नील पाटील एवन जोडी आहे आणि अंबरनाथचे कार्यसम्राट नगरसेवक सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत जांभिवली या टीमला. आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना सुरू होतो आहे आणि तेवढाच महत्त्वाचा हा सामना आई गावदेवी कात्रप विपक्ष जय हनुमान जांभिवली या दोन टीममध्ये. केम ऑन. पहिल्या चेंडून ड्राईव्ह करतायत इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहिला आणि बिंदास शिसवे होते शॉट कव्हरला. चेंडूला फील करतायत. येतो हा डॉट बॉल. आतिश दादा पाटील यांच्या माध्यमातून जांभिवली या टीमला शुभेच्छा येतात. गॅप शॉट सिलेक्शन सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार अक्षयच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 8. सुरुवात दमदार केली आहे आई गावदेवी कात्रप या टीमने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हरला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 9. सुरुवात खूप चांगली केली आहे कारण की 3 षटकांचा सामना आहे. आई गावदेवी कात्रप या टीमला माहिती आहे 3 षटकांच्या मॅचमध्ये 30+ धावा बनवावे लागतील आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. बॅटची कडा आणि 2 फिल्डरच्या मधून चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. थोडंसं चुकीचं जजमेंट आपण पाहिलं. झेलपर्यंत यायला हवं होतं परंतु झेलपर्यंत आले नाही आहेत. वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडूवरती मिळतील एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 11. आमच्यासोबत साई भक्त आणि शिवभक्त नक्कीच विशाल भोईर आहेत आणि खूप चांगलं गुणलेखन ते देखील करतायत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोचवली जाते असं म्हटलं जातं. प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी कात्रप या टीमची बिनबाद 15.
धावसंख्या आहे 15. सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या षटकामध्ये आई गावदेवी कात्रप या टीमने 3 षटकांचा सामना आहे. उद्या ठीक 5 वाजता सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी. आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ही आर्या इलेक्ट्रिक बाईक देखील आहे. एक खूप चांगली संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज महेश, स्विच इट, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, चौकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. अक्षय आहेत जे कॅप्टन आहेत आई गावदेवी कात्रप या टीमचे, जेन्युइन ऑलराऊंडर आहे. स्विच इट आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती महेश पाटीलचं स्वागत केलंय अक्षयने. धावसंख्या आहे 19 धावा. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांनी आजच्या रात्रीमध्ये नक्कीच 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि त्यामुळे क्वालिफाईंग मॅच आहे. बक्षीस पात्र हा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल. त्यामुळे हा सामना जिंकणं देखील फार महत्त्वाचं आहे या दोन्ही संघांसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. औचित्य आहे आमदार चषकाचं. दोन्ही संघांची प्रतिष्ठापणा लागली आहे. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची ही लढाई आहे. महेश पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. महेश स्वतः गेले होते. प्रयत्न खूप चांगले केले होते परंतु झेलपर्यंत पोचू शकले नाहीयेत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 22. फ्लाइंग स्टार्ट केला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅचमध्ये आई गावदेवी कात्रप या टीमने. कारण की कात्रप संघाची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे, तर दुसऱ्या बाजूला जांभिवली संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच कात्रप संघाने ढोके संघाला फक्त 40 धावांवरती थांबवलं होतं 5 षटकांमध्ये. त्यानंतर नक्कीच आदर्श वांगणी या टीमला देखील 4 षटकांमध्ये अवघ्या 26 धावांवरती थांबवलं होतं. तोच कात्रप संघ आपण पाहतोय. त्यांच्या समोर जांभिवली संघ आहे, ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये 84 धावांचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. क्या बात आहे. चांगलं कमबॅक, सुरेख गोलंदाजी महेश करतायत. महेश पाटीलने पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्या गोलंदाजीवरती आला होता. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत महेश पाटील. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 23. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय काव कॉर्नरच्या दिशेने. एक धाव झाली. पूर्ण धावबाची संधी आहे. पाहावं लागेल काय घडलंय. DRS सॉफ्ट सिग्नल पंच. हॅरी सर आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओमसाई MTC
लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नॉट आउट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये 12.50च्या सरासरीने धाव बनवल्यात. 25 डेट चेंडू घोषित करतायत योगराज महाराज बुटेरे. उद्या नक्कीच दोन्ही डान्सिंग अंपायर पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये असतील. शिंदे सर आणि हॅरी सर. बॅकपुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज नक्कीच बाद आता मात्र घोषित केलेला आहे आणि विकास भांडेला नक्कीच माघारी परतावं लागतो हा पहिला धक्का. तो म्हणजेच आई गावदेवी कात्रप या टीमला. सागरच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य आहे कारण की पहिल्याच चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी सागर करतायत. सागरने या स्पर्धेमध्ये नक्कीच या पहिल्या रात्रीमध्ये इम्प्रेस केलंय. नक्कीच आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल नक्कीच धावफलकावरती आहेत ते म्हणजेच 25. अंतिम षटक सुरू आहे. कॅप्टन अक्षय जो खेळतो 16 या धावसंख्येवरती. डान्सिंग डाऊन द विकेट. काय करतोय अक्षय हा देखील प्रश्न पडलाय डगआउटमध्ये कारण की अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये या षटकामध्ये. ज्या अक्षयने सुरुवात खूप चांगली केली होती या इनिंगची आणि अंतिम षटकामध्ये सागर अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. तिसरा चेंडू आला डॉट. त्यामध्ये एक रनआउट देखील आहे. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी. भरपूर शफल झाले होते. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. अक्षय बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन आहेत मनोज. मेडन षटक येईल का सागरच्या माध्यमातून. या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी या अंतिम मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजसाठी जी इलेक्ट्रिक बाईक आहे आणि त्या मॅन ऑफ द सिरीजसाठी धावा किंवा विकेट नक्कीच या मॅचपर्यंत काउंट होतील. टॉप 5मध्ये जेवढे सामने होतील त्या सामन्यातील धावा किंवा विकेट नक्कीच ग्राह्य धरले जाणार नाहीत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
क्या बात आहे, सलगचा आलाय हा 5वा चेंडू डॉट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे सागरसाठी. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि पुन्हा एकदा विकेट. धावबादच्या स्वरूपात 3रा फलंदाज गमावलाय या षटकामध्ये आई गावदेवी कात्रप या टीमने. पहिलं मेडन षटक येईल का आमदार चषकामधील? 2 हॅट्रिक आपण पाहिलेत आजच्या रात्रीमध्ये. पहिलं मेडन षटक येईल का विशाल सर? हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु मी कौतुक करेन कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये कात्रप संघाने 25 धाव बनवल्या होत्या आणि या अंतिम षटकामध्ये सागरने सामना टर्न केलाय जांभिवली या टीमच्या बाजूने. अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक इनला फलंदाज राहुल. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय, गॅप मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. धावबादची संधी आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. नक्कीच अपघात निश्चित आहे आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 आणि 28 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. आई गावदेवी कात्रप या संघाने जय हनुमान जांभिवली या संघासमोर. परंतु अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलंय सागरने आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करून दिलंय जय हनुमान जांभिवली या टीमला. 28 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जांभिवली या संघासमोर आई गावदेवी कात्रप या संघाने. आणि 28 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ भाल, आमचे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र शिवभक्त आणि परिबीट्स ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर भाग्येश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते सर. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2025 हा शेवटचा सामना तुम्हाला अनुभवायला मिळतोय. जांभिवली आणि त्यांच्या विरोधात संघ गावदेवी कात्रप. बॅटिंग करत असताना अक्षय चांगला खेळला, ज्याने बनवल्या 15, विकास 9 धावसंख्येचं योगदान, 2 धावा बनवल्या राहुलने. राकेशच्या षटकामध्ये जरूर जास्त धावा आल्या, परंतु त्यानंतर कंट्रोल करणारी बॉलिंग महेश आणि सागरने तर अनबिलिव्हेबल बॉलिंग हाताळली, ज्यामध्ये फक्त 2 धावा 3 विकेट त्याने मिळवले. जे विकेट 2 गोलंदाजांना मिळाले नव्हते ते विकेट मिळवले सागरने. अवघ्या 2 धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं. ओव्हर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली आणि अशा पद्धतीने 27 बनल्या आणि 28 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेस तुम्ही अशा पाहिल्या ज्या 2 मॅचेसमध्ये कमी धावसंख्या होत्या. एक 27 धावसंख्येचं टार्गेटही तुम्ही बघितलं, तेही डिफेंड होत आलं होतं परंतु ते चेज झालं. त्याच्यानंतर तुम्ही एक 32 धावसंख्येचे टार्गेट बघितलं आजच्या रात्रीमध्ये आणि या मॅचमध्ये 28 धावसंख्येचं टार्गेट 18 बॉलमध्ये कंप्लीट करायचं. आजच्या या क्रीडांगणावरती ना
क्रिकेटचे योद्धा रणधुरंदर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये गावदेवी कात्रप संघाचाही परफॉर्म चांगला राहिला. त्यांनी 2 मॅचेस जिंकला. तोही संघ पुढे गेला. पहिल्या मॅचमध्ये जर आपण कात्रप संघाला बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने जोमाने आणि चिकाटीने तो खेळला. कात्रप संघाचा विजय झाल्यानंतर एक वेगळी संघर्षाची ठिणगी त्यांच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या कात्रप संघाला आता सध्या तरी अशा संघासोबत फाईट द्यायची आहे ज्या संघाने 2 मॅचेस अगदी परास्त होण्याच्या वाटेवरती असताना जिंकल्यात. आता तर संघ जांभिवली 28 धावा पूर्ण करण्याच्या अनुमानाने आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि तुषार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आणि त्यांच्या विरोधात आता पहिले षटक हाताळण्यासाठी तयार झालाय गोलंदाज. पहिलाच बॉल मागे खेळतात. पॉवर प्ले सुरू आणि 28 धावसंख्येच्या चेसला सुरुवात झाली आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमकतेचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडवरती तुषारच्या बॅटमधून हा पहिला वार षटकार. हा पहा अक्षयच्या विरोधात पहिला वार स्ट्रायकिंग एंडवरती तुषार आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. आणि या षटकाराने सुरुवात करत असताना जांभिवली टीमची सुरुवात झाली या षटकाराने. तुषारसाठी हा बॉल तोही जाईल ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचे 2 मोठे फटके. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषारच्या बॅटमधला हा चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. कॉन्फिडंट ही अशी गोष्ट असते ना जी गोष्ट एकदा मनामध्ये तुम्ही आणलीत ना तर तुम्ही कोणत्याही संकटाला मात देऊ शकता. कारण भरपूर आता रुग्ण वाढल्यात विशाल कॅन्सरचे. परंतु त्या कॅन्सरच्या ही रोगाला मात तुम्ही देऊ शकता. फक्त तुमच्यामध्ये कॉन्फिडंट असला पाहिजे. कॉन्फिडंट जेव्हा तुम्हाला येतो ना तेव्हा तुम्ही अशा सिच्युएशनला हँडल करत असता. एवढ्या इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आता बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत इनफिल्डमध्ये. ते प्रयत्न करतात आउटफिल्डमध्ये जाऊन बॉलला अडवण्याचा. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवले जरूर. 2 फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु तिसरा फिल्डरही वळला गेला बॉलला फील्ड करण्यासाठी. परंतु या दरम्यान आपण जर पाहिल्या तर या बॉलवरती मिळत असताना धावा 2. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. सो आपण चेक करूयात. जर फ्रेममध्ये आला असेल तर आपण चेक करूयात की या बॉलवरती रिझल्ट काय. आणि त्या बहुतांश वेळा असं घडत असं की जिथे ज्या गावाचे प्रेक्षक असतात मग कॉन्ट्रोवर्सी होत असतात की काय डिसिजन नेमकं दिलं आहे. हा पाहूयात की या बॉलवरती नेमकं घडलं आहे काय. फ्रेममध्ये आलं तर आम्ही जरूर तुमच्यापर्यंत ते पोहोचू. घडलं काय ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा रिव्हर्स घेऊन सूरजला मी विनंती करतो की ॲक्शन रिप्ले तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला समजेल की या बॉलवरती बाउंड्री आहे की काय. पाय पडलाय मग तो बॉल फील्ड झाल्यानंतर पाय पडलाय की फील्ड केलाय त्याच्यानंतर पडला. आपण या ठिकाणी पाहूयात. आणि इट्स सेफ. 2 रन सेफ आहेत कारण बॉल फील्ड केला त्याच्यानंतर पाय लाईनवरती पडलाय. सो या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि 2ने आता धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. 12 ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झाल्यात. धावा बनल्या गेल्यात 12. ओव्हर द विकेट कमी गतीचा बॉल ऑन साइडला हँडल केलाय. फिल्डरला जरूर चकवा देत होता. फिल्डरचाही प्रयत्न सुंदर राहिला परंतु हा बॉल तुषारच्या बॅटमधला. षटकार नंबर 2. अटॅकिंग मूड अटॅकिंग रोल. पहिल्या मॅचमध्ये आकाश तर या मॅचमध्ये तुषार. ज्या तुषारला मागच्या मॅचमध्ये थोडासा उशिरा आणला गेला क्रमांक 3 वरती परंतु आता फ्रंट प्लेसवरती टॉप ऑर्डरमध्ये त्याला आणलं गेलं. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हँडल केलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये बनवल्यात धावा 18. लक्ष्य 28 आणि इक्वेशन 14 मध्ये बनवायचे 10. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. आताही फिल्डर त्याच्याही आवाक्या बाहेर जाईल. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणि 5 चेंडूंमध्ये सुंदर बॅटिंग परफॉर्म या ठिकाणी दाखवत असताना पंचांचा सिग्नल. इट्स यूज मॅसिव्ह अँड मॅक्झिमम. सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला तुषारच्या बॅटमधून. हा पहा ॲक्शन रिप्ले. वैयक्तिक 24 धावा. बॉल होता आखूड टप्प्याचा. थोडासा थांबला आणि त्यानंतर वेट अँड वॉच क्रिकेट ऑन साइडला दाखवत असताना हा षटकार. आणि या षटकाराने इक्वेशन पूर्ण चेंज. 13 चेंडू 4 धावा. 13 चेंडू 4 धावा. इनफिल्डला क्लिअर आणि 3 षटक ठेवत असताना पराक्रमी विजय. आणि आजच्या दिवसामध्ये
क्वालिफाय होणारा संघ तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे संघ जांभिवली. आणि आजच्या नाईट मध्ये हा पराक्रमी विक्रम संपादित करत असताना जांभिवली संघ होतोय क्वालिफाय. सेलिब्रेशन आता संपवा आणि लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅचच्या मानासाठी. याच्या अगोदरच्या मॅचचाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे. सो दोन्ही खेळाडूंना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूयात. पाहूयात की याच्या अगोदरच्या मॅचमध्ये कोण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. हार कर जीतने वालों को लोग बाजीगर करते हैं आणि असंच काहीसं घडवलं जांभिवली संघाने. कारण 2 सामने हारता हारता या संघाने जिंकले. याच्या अगोदर जो विक्रम होता तो पराक्रमी विक्रम ही त्यांच्यासाठी खूप चांगला राहिला. आणि आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये या थंडीच्या सुंदर अनुभूतीने आपण बघितलं तर या सामन्यामध्ये 3 मॅचेसमध्ये पराक्रमी विजय संपादित केला. आणि त्या विजयाचा मागचा सूत्र ज्याने उचललं गेलं पहिल्या मॅचमध्ये आकाश आणि सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. याच्या मागच्या मॅचमध्ये 23 धावा आणि या मॅचमध्ये 28 धावा. सो 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तुषार ठरला याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता तो उचलेल. सध्या तरी तुम्ही बघत आहात फोटो सेशन या ठिकाणी होत असताना टीम जांभिवली संघ मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करतोय. का सेलिब्रेशन नसावं. भालगावचे त्यांचे जावई सतीश मात्रे नेहमी या टीमला आनंद देत असतात. नेहमी या टीमचा खेळ बघत असतात. पहिल्या मॅचमध्ये त्यांच्याहीकडनं शुभेच्छा आल्या आणि अनेक सारे पाठीराख आहेत. आणि जेव्हा आकाशी चर्चा झाली ही मॅच सेकंड इनिंगची सुरुवात होण्या अगोदर की त्याने शर्यतीच्या भाषेमध्ये त्याने ते वक्तव्य केलं की सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 आम्ही पास होतो परंतु जेव्हा फायनलचा फेरा असतो तेव्हा फायनलच्या फेऱ्यामध्ये आम्ही कुठेतरी पोहोचत नाही. अर्थातच तो क्रिकेटचा परिसूत्र. परंतु मॅचच्या परिपटलावरती त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की आत्तापर्यंत सेमीफायनलमध्ये आम्ही पोचलेलो आहोत परंतु त्याच्यानंतर आम्हाला अपयशच आलं. त्याच्यामुळे ही यशस्वाची गाथा आज त्याने कल्याण डोंबिवलीमधून अर्थातच मलंगडामध्ये येऊन आज दिग्गज संघांना पराभवाचा मोठा धक्का दिला. सो 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये 23 आणि या मॅचमध्ये 28. सो तुषार 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सचिन दादा यांच्याकडनं सुद्धा जांभिवली संघाचं अभिनंदन केलं जातंय ज्याने खरं तर ही मॅच ऑनलाईनच्या माध्यमातून बघितली. मी हेमंत दादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते चला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा हा मान. 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या इथनं स्वीकारल्या जातात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. तुषारची हुशार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि तो तुषार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. इलेक्ट्रिशियन आपण जरूर बाईट घेऊ. तुषार या ठिकाणी थांबायचं. तुषार 2 शब्द फक्त तुझ्या खेळीबद्दल कारण खूप चांगल्या पद्धतीने तू खेळलास. पहिल्या मॅचमध्ये आकाशची खेळी नसती तर या 2 सामन्यामध्ये तुलाही खेळायला मिळालं नसतं. आकाशबद्दल प्रथमतः काय म्हणशील. आकाशने तर खूप चांगली बॅटिंग केली कारण की पहिली मॅच जर आम्ही जिंकलो नसतो तर आता इथेपर्यंत आम्ही असतोच नसतो. आणि बॉलरांनी पण 2 मॅच खूप चांगली बॉलिंग केली. सर्व टीमने खूप चांगला खेळ केला. असंच खेळ करत राहू आम्ही. पण स्पेशली आकाशच्या आपण 58 धावा बघितल्या परंतु 58 धावा बनवण्यामागे तुझंही मोठं योगदान होतं कारण तू त्याच्यासोबत चांगल्या पार्टनरशिपमध्ये राहिला नसता तर कदाचित त्या 58 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या नसत्या. कसं वाटतंय की लागोपाठ 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मान तुला मिळालाय. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये 23 धावा या मॅचमध्ये 28 धावा आणि आता क्वालिफाय झालाय तर चमचमणाऱ्या बाईकवरती तुझंही लक्ष असेल
कारण ही बाईक प्रत्येक खेळाडू जेव्हा क्वालिफाय होतो तेव्हा पहिल्या मॅचपासून माइंडमध्ये कॅल्क्युलेट आकडा करतो की एवढ्या धावा माझ्या आहेत. मग काय वाटतं या बाईककडे तू कशा रीतीने बघतोयस? ॲक्च्युली मी बाईक वगैरे याच्यासाठी नाही केलं, मी टीमसाठी गेलतो आणि टीमला 100% देण्याचा प्रयत्न करतो. मी कधीच बाईक किंवा काय सायकल वगैरे असेल त्याच्यासाठी नाही केलं. टीमसाठी 100% कसे देता येतील, टीमला कसं विजय करता येतील त्यासाठीच मी लक्ष देतो. मग आता टीमसाठी तू खेळतोयस, ॲज अ प्लेयर म्हणून तुझं वक्तव्य चांगलं राहिलं. मग सध्या तरी टीमचे मेंबर तुझ्या समोर आहेत, मॅन ऑफ द मॅच तुला मिळाली आहे. मग या टीममधून असा कोणता प्रतिनिधी आहे जो क्रिकेट खेळत असताना नेहमी तुझ्यासाठी सपोर्टिव्ह राहिला आहे? सपोर्टिव्ह तर पूर्ण टीमच राहिली आहे. बिंदा झाला, विशाल झाला, आकाश, सागरदा, बबल्यादा, कल्पेश, सर्व पूर्ण टीमच सपोर्टिंग आहे, राकेश वगैरे सर्व. मग आता काय वाटतं, 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आहेत, एक तुझ्याकडे ठेवशील आणि एक कोणाला डेडिकेट करशील घरी? घरी मी आता सागरदादाला डेट करतो, कारण की 2 मॅचेस खूप चांगली बॉलिंग केली आणि तो पण खूप बॅक फुटला होता आणि चांगला कमबॅक केला त्यांनी. त्याच्यासाठी मी आता एक ती मॅन ऑफ द मॅच त्याला देतो मी. थँक्यू सो मच. म्हणजे आज सेमीसाठी पात्र. हरकत नाही आहे, जरूर डेडिकेट ज्याला केली आहे सागरदादा यायचं आहे, कारण हा डेडिकेट मान करण्याच्या मागचं एकमेव कारण समाजसेवक अतिश पाटील यांच्याकडून सुद्धा अभिनंदन आलं टीम जांभिवलीला. सो डेडिकेट केली जाणारी ट्रॉफी आपण एक चांगल्या खेळाडूकडनं ही ट्रॉफी डेडिकेट या ठिकाणी करत आहोत. ही खेळाडूवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे, कारण भगवंताने प्रत्येकाला एकच आयुष्य दिले माणसाच्या रूपात मध्ये येण्यासाठी, परंतु त्या माणसाच्या रूपात जेव्हा तुम्ही याल तेव्हा अशा गोष्टी भावनिक करा जेणेकरून तुमचं लक्ष राहील. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आजची रात्र सुंदर या ठिकाणी इथेच संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतोय. उद्याच्या दिवसामध्ये जी पहिली मॅच आहे कांसई, मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून आता सूचित करतोय की तब्बल 5 वाजता तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची. कांसईच्या अपोजिट जो संघ असणार आहे त्यांनी इथे 5 वाजता रिपोर्टिंग करा. आणि आजची सुंदर रात्र मित्रांनो इथेच संपली असं आम्ही जाहीर करतो आणि घेतोय तुमच्यापासून रजा. भेटूया उद्याच्या रात्रीमध्ये. थँक्यू.